तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता आरोग्य विभाग पशुवैद्यकीय सेवा. तर नवी मुंबई महानगरपालिका पशुवैद्यकीय सेवा अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी व इतर पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे निवासी पशुवैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 3 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं BSc आणि OH इथे लागणार आहे किंवा MUSCची पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला शस्त्रक्रिया आणि रेडिओलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली पशुवैद्यकीय विज्ञानातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MUSC इथे लागणार आहे आणि जे तुम्हाला वेतन आहे तर ते प्रतिदिननुसार इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पशुवैद्यकीय स्त्रीरोग तज्ज्ञ. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला पशुवैद्यकीय स्त्रीरोग प्रसूतीशास्त्रातील विशेष तज्ज्ञासह पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर पदवी इथे लागणार आहे. म्हणजे MUSCची पदवी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला प्रतिदिननुसार मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पशुवैद्यकीय पॅथॉलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी आणि सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी इथे लागणार आहे MUSCची आणि जे वेतन आहे तर ते पण तुम्हाला इथं प्रतिदिननुसार मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पशुधन पर्यवेक्षक. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला शासन मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पशुधन पर्यवेक्षक डिप्लोमा इथं लागणार आहे 2 वर्षाचा आणि जे वेतन आहे या पदासाठी तर तुम्हाला 29,538 इथं मिळणार आहे किमान वेतनानुसार. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी 65 वर्षापर्यंत आहे. तसेच पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती वॉक इन सिलेक्शनद्वारे होणार आहे. तर यामध्ये 100 गुणांपैकी तुम्हाला पशुवैद्यकीय पदवी परीक्षेतील गुण यासाठी तर 60 गुण, पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी असल्यास इथं 20 गुण, पशुवैद्यकीय अनुभव असल्यास तुम्हाला इथं 20 गुण असणार आहे. तर हे गुण विचारात घेऊन उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची इथं निवड केली जाणार आहे आणि त्यांची इथं गुणवत्ता यादी लावली जाणार आहे आणि या पदांसाठी तुमची मौखिक चाचणी किंवा मुलाखत इथं घेतली जाणार नाही. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, नावात बदल असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं बंद लिफाफ्यामध्ये सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नमू मप्पा मुख्यालय, प्लॉट नंबर 1 से 15 किल्ले गावठाणजवळ, CBD बेलापूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 1/10/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 6 महिन्यांसाठी असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.